राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी सुरू असून भारतीय जनता पार्टीकडून देखील आता जोरदार प्रचार करण्यात येतोय। आज राहुरीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सभापती राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची विजयी संकल्प सभा होणार आहे। या सभेकडे देखील लक्ष लागलेलं आहे, कारण जर बघितलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे नेते होते प्राजक्त तनपुरे यांनी अचानक माघार घेतली आणि त्यानंतर या निवडणुकीला कुठेतरी वेगळी कलाटणी मिळाली आणि त्या पार्श्वभूमीवर जे आहे ते आज रवींद्र चव्हाण पालकमंत्री आणि राम शिंदे येणार आहेत, त्यामुळे ते देखील आता तनपुरेंशी बोलणार का हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे मात्र जोरदार या ठिकाणी जी तयारी आहे ती भारतीय जनता पार्टीकडून या ठिकाणी सभेची करण्यात आलेली आहे। या ठिकाणी भाजपाचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। आज सभा आहे, खरं तर बघितलं तर समोर असा कुठला प्रबळ उमेदवार दिसत नाही, मात्र सभेची देखील जोरदार तयारी सुरू आहे। काय उमेदवार कोण आहे कसा याच्यापेक्षा आमची जी भारतीय जनता पार्टीची शिकवण असते की निवडणुकीच्या पद्धतीने केली पाहिजे आणि तशाच पद्धतीने आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वामध्ये ही राहुरीची निवडणूक त्या ठिकाणी करतो आहोत आणि आज विजय संकल्प सभा या ठिकाणी होत आहे। या विजय संकल्प सभेसाठी प्रमुख अतिथी म्हणून आमच्याकडे या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्यांच्याबरोबर नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे सर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर पाथर्डी मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आमचे नेते सुजयदादा विखे पाटील या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। खरं तर समोर असा प्रबळ उमेदवार नसताना देखील जोरदार तयारी चालू आहे, काय भावना आहे सध्या कार्यक्रमात? समोर उमेदवार प्रबळ नाही किंवा कोण आहे ह्याच्यापेक्षा ज्यावेळेस आमच्या मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ज्या सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे त्या ठिकाणी आम्ही काम करत आहोत आणि नेहमी आमची संस्कृती या ठिकाणी राहिलेली आहे। उमेदवार कोण आहे काय याच्यापेक्षा आपण निवडणुकीच्या पद्धतीने निवडणूक केली पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आम्ही ही निवडणूक त्या ठिकाणी करत आहोत। प्रबळ उमेदवार नसला तरी निवडणुकीच्या पद्धतीने निवडणूक या ठिकाणी करणार आहोत, त्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। कॅमेरामन ऋषी राऊत सह गोविंद फुनगे, एलियस मराठी, राहुरी, अहिल्यानगर।